नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, मिशन ॲडमिशनच्या या चॅनलमध्ये आपण दरवेळी वेगवेगळे विषय नवीन आणत असतो. इंजिनिअरिंग ॲडमिशन विषयी महत्त्वाच्या टिप्स आपण देत असतो. असाच एक नवीन विषय आहे, सोशल मीडियावर बराच गाजतोय, तो म्हणजे इनफॅक्ट ही एक्झाम कॅन्सल झाल्याचा. त्याविषयीच हा डिटेल व्हिडिओ आहे. याविषयीच्या सगळ्या शंका, त्या सर्व आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये. मुळात इनफॅक्ट म्हणजे काय? किंवा ही कुठली एक्झाम आहे? हेच बऱ्याच जणांना माहीत नाही. ह्याची पण मला कल्पना आहे. आता NFSU म्हणून नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या होम मिनिस्ट्रीच्या अंडर ही युनिव्हर्सिटी येते. याचं हेड ऑफिस हे गांधीनगरला आहे आणि जवळ-जवळ 15 यांचे इन्स्टिट्यूट देशभर आहेत. त्यामध्ये दिल्ली, त्रिपुरा, अगदी पुण्यामध्ये सुद्धा आहे. त्यांच्या इन्स्टिट्यूट्स कुठे-कुठे आहेत ते बघू. बऱ्याचशा ब्रांचेस यांच्याकडे आहेत. म्हणजे अगदी MSc लॉ, त्यानंतर BTech, MTech आणि BTech, MTechमध्ये सगळ्यात जास्त नीच जी ब्रँच आहे किंवा नीच जो सब्जेक्ट आहे सायबर सिक्युरिटी. आपल्याला कल्पना असेलच की आता सध्या IT इंडस्ट्रीची जी मार्केट कंडिशन आहे, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. जेवढं आपलं स्किल या सायबर सिक्युरिटीमध्ये चांगलं असेल, तेवढं आपल्याला IT क्षेत्रामध्ये व्यवस्थित पुढे जाण्यासाठी ही चांगली संधी आहे आणि ही संधी जर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एखाद्या कॉलेजमधून मिळत असेल, तर ते अजूनही चांगलं. सगळ्यांचे प्रयत्न असतात, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपेक्षा किंवा प्रायव्हेट एखाद्या कॉलेजपेक्षा अर्थात नावाजलेली प्रायव्हेट कॉलेज आहेतच आहेत. शक्यतो प्रयत्न असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा, की आपण गव्हर्नमेंट कॉलेजमधनं BTech, MTech व्हावं आणि BTech, MTechची ड्युअल डिग्री तर त्याच्याहूनही चांगलं. कारण आपल्याला एकतर गेट द्यावी लागत नाही BTech, MTechसाठी ड्युअल डिग्रीमध्ये. अनेक प्रकारच्या ब्रांचेस या इनफॅक्ट थ्रू आपल्याला देता येत होत्या. आपण त्यांच्या वेबसाईटवर पण जाऊन चेक करू, की एक्झॅक्टली काय-काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे का? आणि ती नोटीस काय होती, की इनफॅक्ट कॅन्सल झाली आहे. मित्रांनो, हे कॅन्सल झाल्यावर आपल्याला फायदा आहे का तोटा आहे, हे पण आपण बघून घेऊ. कारण BTech, MTechला जे ॲडमिशन होतं, BTech, MTech इन सायबर सिक्युरिटी, तर ते जे ॲडमिशन होतं, ते पहिला इनफॅक्ट थ्रू जेव्हा इनफॅक्ट एक्झाम जेव्हा आत्तापर्यंत चालू होती किंवा चालू असेल पण, अजूनही आपण त्याच्या क्लॅरिटीपर्यंत आलेलो नाहीये. तर ती 50-50% होती. म्हणजे 50% इनफॅक्ट थ्रू आणि 50% JEE मेन्सच्या स्कोरनुसार आपल्याला ॲडमिशन मिळत होती. किंवा MTechला डायरेक्ट ॲडमिशन पाहिजे असेल तर गेट थ्रू 50% आणि एनफॅट थ्रू 50% अशा 50-50% ॲडमिशन इथं होत होत्या. म्हणून ही एनफॅट एक्झाम जर कॅन्सल झाली, तर आपल्याला JEE मेन्सचा स्कोर किती लागेल, किती कट ऑफ जाईल, याविषयी विचार करायला लागेल. हे फायद्याचं आहे का तोट्याचं आहे, याचाही विचार आपल्याला करावा लागेल. वेबसाईटवर आपण एक्झॅक्ट काय इन्फॉर्मेशन मिळते का बघूया. त्यांचे कॅम्पस बघा. गुजरात, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, गुवाहाटी, मणिपूर, धारवाड, भुवनेश्वर, चेन्नई, जयपूर, नागपूर, रायपूर. जवळ-जवळ 15 ठिकाणी आहेत आणि मेन कॅम्पस जे आहेत गुजरातला हेडक्वार्टर आहे. गुजरात कॅम्पसमध्ये BA, MA, क्रिमिनॉलॉजी, प्रोफेशनल डिप्लोमा इन इन्व्हेस्टिगेशन सायकॉलॉजी, सायबर सायकॉलॉजी भरपूर आहेत. BSc कोर्स आहेत, MPhil कोर्सेस आहेत, MSc आहेत. आपलं जे टार्गेट आहे ते BTech, MTech विषयी आपण जास्त माहिती घ्यायची आहे आता. आपण कुठे-कुठे कोणत्या सीट्स आहेत हे एकदा बघूया. BTech, MTech इन सायबर सिक्युरिटी ड्युअल डिग्री कोर्सला गांधीनगरला 40 सीट्स आहेत, दिल्लीला 50, त्रिपुरा 40, धारवाड 60 आणि गुवाहाटीला 30. याचे फी स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. 65,000 पर सेमिस्टर आहे. ते पहिले 1 ते 6 सेमिस्टर आणि 7 ते 10 सेमिस्टरला 90,000 आहे. यांचं सेमिस्टर पहिल्या 6 सेमिस्टरपर्यंत एकच फी स्ट्रक्चर आहे. 7व्या सेमिस्टर म्हणजे MTech जेव्हा चालू होईल तेव्हा जास्त फी आहे. हा स्पेशल BTech, MTechचा झाला आणि हे जे मोड ऑफ ॲडमिशन आहे ते 50% थ्रू JEE मेन आणि 50% थ्रू एनफॅट हे जे दिलेलं होतं. आता यावर्षी जर ह्यांनी कॅन्सल केलं असेल, एनफॅट थ्रू ॲडमिशन जर कॅन्सल असेल, तर आपल्याला पूर्णपणे ॲडमिशन हे JEE थ्रू करावं लागेल. म्हणजे ह्या पूर्ण ज्या जागा आहेत 40, 50, 40, 60 आणि 30 या JEE मेनच्या मार्कांवरच होणार. MTech AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स स्पेशलायझेशन इन सायबर सिक्युरिटी. गांधीनगरला 23 सीट्स आहेत, गोव्याला 23 सीट्स आहेत. हा डायरेक्ट MTech आहे. म्हणजे BTech नंतरचं याची एलिजिबिलिटी असणार आहे आणि याला जी मोड ऑफ ॲडमिशन होतं ते 50% एनफॅट आणि 50% गेट स्कोअरवर होणार. पण आता जर एनफॅट कॅन्सल असेल तर पूर्णपणे ह्या 23 आणि 23 दोन्ही सीट्स या गेट थ्रू भरल्या जातील. आपण यांच्या वेबसाईटवर पण बघतोय. सर्क्युलर जुने सर्क्युलर आहे 2025 28 मार्च 2025 चं लास्ट सर्क्युलर आहे. ॲडमिशन विषयीचंच आहे ते. पण याच्यामध्ये कुठेही एनफॅटचं सर्क्युलर नाहीये.
की इनफॅक्ट कॅन्सल झाली असं इथं कुठेही सर्क्युलर दिसत नाही. मीडिया कव्हरेजमध्ये जरी आपण चेक केलं तरी कुठं नाहीये. पण एक नोटीस जी आहे ती तुम्हाला दाखवतो. जी नोटीस ही फक्त आणि फक्त सोशल मीडियावर फिरतेय. इथं कुठे दिसत नाहीये. ती एकदा आपण नजर घालूया. ही ती नोटीस आपल्याला दिसेल. Admission notification 2026 and 27. The mode of admission for various programs at National Forensic Science University for the academic year 26-27 will be based on scores of all India level, national level admission tests like CLAT for law साठी असणार, CAT MBA साठी, CUET JEE या ज्या एक्झाम्स आहेत ह्या बीटेक एमटेक साठी असणार आहेत आणि गेट हा फक्त एमटेक एक्झाम साठी असणार आहे जीपॅट. तर याचा अर्थ याच्यात कुठेही एनफॅट कॅन्सल झाली असं म्हटलेलं नाही आहे. ऍडमिशन हे जेई थ्रू होणार एवढं तरी दिसतंय, पण ही कुठेही नोटीस वेबसाईटवर नाही आहे. ही पण ह्याच्यात ज्या नोटीसमध्ये लोगो वगैरे होम मिनिस्ट्रीचा वापरलेला आहे हे त्यांचं लेटरहेड पण दिसतंय. त्यामुळं आपल्याला वाट पाहावी लागेल की नक्की इनफॅक्ट कॅन्सल झाली का नाही. याचा आम्ही वेळोवेळी अपडेट देऊच. जर इनफॅक्ट कॅन्सल असेल तरी तशा नोटिफिकेशन देऊ. सोशल मीडियावर काय जे चालू होतं त्याच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाहीये. काही झालं तरी आपण जेईई मेन तर देणारच आहोत. तर त्याच्यात जर चांगला स्कोर आपला निघाला, साधारण 93 टू 94 च्या आसपास जर असेल, तर ह्या कोर्सेसला आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. आणि कधीही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये जाणं, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणं कधीही चांगलं असतं. प्लेसमेंटसाठी चांगलं असतं, ऑथेंटिकेशन चांगलं असतं. आणि बी-टेक, एम-टेक यांच्याकडे कोणताही बी-टेकचा कोर्स नाही आहे. बी-टेक, एम-टेकच कोर्स आहे किंवा एम-टेक आहे. याचा अर्थ आपल्याला जर बी-टेक, एम-टेक ड्युअल डिग्री 5 वर्षात होत असेल, तर प्लेसमेंटलाही याचा पूर्णपणे फायदा होणार आहे. तर या नोटिसीचा आपण याच्या फॉलोअपमध्ये आपण आहोतच. वेबसाईटवर आपण चेक केलं, सर्व पी-डी-एफ बघितल्या. त्यानुसार तरी इनफॅक्ट कॅन्सल असं डायरेक्ट कुठं म्हणत नाहीये. जर इनफॅक्ट कॅन्सल असेल तरी अपडेट दिला जाईल. नसेल तरी आपण तयारीत आहोतच जेईई मेनच्या. त्याविषयी पूर्णपणे अपडेट मिशन ॲडमिशनच्या या YouTube चॅनलवर आपल्याला नक्की मिळेल. तर मित्रांनो, हे आपण सर्व डिटेल्स आपण बघितलेले आहेत, की इनफॅक्ट विषयी कुठे-कुठे त्यांचे कोर्सेस आहेत आणि आपल्याला याचा काय फायदा होणार आहे. ही खरोखर नॅशनल इन्स्टिट्यूट चांगली आहे. खूप चांगला कोर्स आहे यांच्याकडं. सायबर सिक्युरिटीमध्ये ज्यांना भविष्य घडवायचं आहे, त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि जरी इनफॅक्ट कॅन्सल झाली, तरी जेईई मेनला चांगले मार्क मिळवणारे भरपूर जण असतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की याच्यामध्ये सीट्स खूप कमी आहेत. म्हणजे कोणतीही सीट 100च्या रेंजमध्ये पण नाहीये. तर 2 डिजिटमध्ये सीट्स आहेत त्यांच्या. ही कन्सिडरेशन आहे. पण नॅशनल इन्स्टिट्यूटला जर आपल्याला खरोखर संधी मिळाली, तर अवश्य याचा लाभ घ्या. ड्युअल डिग्री आहे. ड्युअल डिग्रीचाही आपल्याला फायदा भरपूर होतो. जे बी-टेक झालेले आहेत, त्यांनाही गेट थ्रू इथं ट्राय करता येईल. त्यांच्या गेटच्या स्कोर्सनुसार अर्थात आता जर इनफॅक्ट कॅन्सल झाली, तर नक्कीच पहिल्यासारखं होणार नाहीये. मागच्या वर्षीपर्यंत साधारण 92-93 ला सुद्धा ॲडमिशन होत होती. यावेळी आता ती तशी होणार नाही. जर इनफॅक्ट कॅन्सल असेल तर 94-95 वर टच करू शकतं. आपण हे वेळोवेळी चेक करू आणि याविषयीची जी काही अपडेट असेल ती आपल्याला आमच्या चॅनलवर मिळेल. मित्रांनो, हा जर चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ॲडमिशनकडून ऑल दी बेस्ट. आणि ह्या सर्व प्रोसेसच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका असेल, काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक Google फॉर्म दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आमच्या काउन्सिलिंगचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक यू.